झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। महाराष्ट्रात 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। त्यांच्या दाव्यानुसार राज्यात 18 चिटफंड कंपन्यांनी हा घोटाळा केला। यात NNIndia.in नावाची चिटफंड कंपनी अग्रेसर असल्याचा त्यांचा आरोप आहे। या कंपन्या 3 ते 6 महिन्यात दामदुप्पटच्या योजना आणून सर्वसामान्यांना लुटतायत। सध्या चिटफंड कंपन्यांचे 22,000 एजंट राज्यात आहेत। या कंपन्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगचे IAS अधिकारी या चिटफंड कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी तोडपाणी करत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते यांची या सेटलमेंटमध्ये 50-50 पार्टनरशिप असल्याचं त्यांनी म्हटलंय। काही वेळापूर्वी झी 24 तास बरोबर किरीट सोमय्या यांनी चर्चा केली। पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। पीक एशियाला ज्यावेळी एक्सपोज केल्यानंतर आणि पीक एशियावाला सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतरही तुम्ही आणि मी जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि इकॉनॉमिक ऑफेन्सनी काय केलं माहित आहे? आमच्याकडून कंपन्यांची याद्या घेतात, त्या कंपन्यावाल्यांना बोलवतात आणि 1 कोटी 2 कोटी 25 कोटी रुपये सेटलमेंट करतात। 50% IPS आणि हे सगळे जे अधिकारी पोलीस अधिकारी घेतात आणि 50% मंत्रालयामध्ये पाठवतात। महाराष्ट्र या सगळ्यात मोठा ज्याला MLN चिट फंड कंपनी पोंडी स्कीमचा घोटाळ्याचा टाइम बॉम्बवर बसला आहे। आज सावंतवाडी पासून चिपळूण पासून चंद्रपूर पर्यंत जिथे 2 ते 5 लाखाची वस्ती आहेत या इथल्या शहरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। 10 लाखपेक्षा जास्त गुंतवणूकदार यात फसलेले आहेत। माझी पृथ्वीराज चव्हाणांना विनंती आहे की सिंचन घोटाळ्यात लुटलं, महाराष्ट्र सदनात लुटलं, आता चिट फंडच्या नावाने तुमचे मंत्री आणि IPS ऑफिसर या चिट फंड कंपन्यांच्या द्वारा सामान्य माणसांना लुटतात, त्याला थांबवा आता। झी 24 तास एक पाऊल पुढे।